झाडावरचे खायचे, पडलेले खायचे ना, पडलेले किडे असतात. हॅलो. तर आज माझ्या दिवसाची सुरुवात झालेली पोस्टातून, कारण माझ्याकडे खूप पैसे असत तर त्याची उलाढाल करूची होती. ता काम झाल्यावर घरी इले आणि चढताना बघितलंय तर काकांचे टोमॅटोच्या झाडात टोमॅटो लागलेले बघून एकदम मस्त वाटला. त्यानंतर पेज आणि भाजी एकदम दाबून खाल्ले, कारण घाटी चढायचे होते, ताकद तर येऊ आणि काही जायचं असलं की आमचं कुकी तर तयारच असता. तर ते काय घेतले आणि घाटी चढण्याचा प्रवास सुरू केले. आणि ह्या बाईचा आमचा बरा असा इला आणि थपकल घातले. मी आणि मम्मी आपली नंतर काजी वेचूक गेलो, बोंडू मुरटले आणि रतांबे वेचूक गेलो आणि उशीर पण खूप झालेलो. सो माकडांनी जे बरेचसे खाऊन टाकले आणि ते पण वेचले, अख्खे होते ते वेचले आणि आम्ही घरात जाऊन निघालो. आंबे आणि काजूंची बाग असा आणि सगळे आंब्यांची बाग आहे खालीपर्यंत. पण अर्धे सगळे तर मोस्ट ऑफ ते काढूनच झाले आणि थोडे थोडे रवलेले आहेत ते माकडाने खाऊन टाकल्याने. तर आम्ही आता बघू गेलो, शोधलो तर अर्धे मोस्ट ऑफ ती खाऊनच टाकले आंबुली असं ही. तर आता बघूया वांडर ठेवतात की नाही ते आंबे. हे रायते तर ठेवले आणि ते गावतले रायते. सध्या आता एवढे तरी पडलेले भेटले आहेत, तर आता मी फोडूक बसले. अर्धे वांडर तर खाऊनच टाकतात. मग घरी इले तर खेळात भाचो आपलं एकटोच खेळवतो, कारण करतलंय का सध्या खेळणारी पोरा पण कमी झाली. रियालिटी तर तुमका माहीतच हा. तर मग पटापट फ्रेश झाले, मस्त तयारी करून सातेरी देवीच्या मंदिरात गेले, कारण कार्यक्रमाचा दुसरा दिवस होतो. मग ते खावची दुकानं पण होती. पोरांची तर मजाच झालेली. भटजींनी तर होमपूजा वगैरे करून झालेलेच होते आणि सगळी आरती सुरू होण्याची वाट बघत होती. मग आरती झाल्यावर पटापट जेवण वाढूक घेतला. मी पण जेवण वाढूक हातभार लावलाय. मग हळूहळू माझ्या पोटात चरचराक लागला जोरात. तसं जेवक बसले. तर असं होतं माझं आजचं व्लॉग. तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.